नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभप्रभात. तर अशा पद्धतीनं मस्त अशी झोप झालेली आमची आणि हे बघा पॅकिंग मी चालू केलेलं आहे निघण्यासाठी. तोपर्यंत हे आम्हाला दाखवतात तुम्हाला सर्वांना की ते व्ह्यू कसा आहे ते. जसं की काल आम्ही थोडीशी रात्री तुम्हाला गॅलरी दाखवली होती, तर गॅलरीतून किंवा खिडकीतून जो तुम्ही बघताय हा सर्व नजारा बाहेरचा. इथे लॉन आहे, इथे बरीच लग्नसुद्धा होतात. म्हणजे सोलापूर म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, आम्ही सोलापूरमध्ये नाही आहोत. सोलापूरच्या बाहेर जो हायवे आहे त्या रोडला आम्हाला हे हॉटेल मिळालं होतं. म्हणजे तुळजापूरच्या नजीक आहे हे. मग तिथून आम्ही गेलो नाश्ता असतोपर्यंत हा तुम्ही नजारा बघून घ्या. राहण्यासाठी, जेवणासाठी खूप सुंदर असं हॉटेल होतं हे. आम्ही ॲक्च्युली नाव नाही दाखवू शकलो कारण रात्री खूप अंधार होता आणि आम्हाला तेवढं शूट करता आलं नाही. तिथून आम्ही निघालो. पहिला लागला टोल. आज दिवसभरात नुसते फक्त टोल मोजा मित्रांनो. प्रचंड जवळजवळ टोलला तुम्ही एक आजच्या दिवसासाठी माझ्या मते 500 ते 600 रुपये काढून ठेवले तर बरं होईल, की जे आपल्याला तुळजापूर रोडपासून कोल्हापूरला येण्यासाठी लागतात. अशा पद्धतीनं आम्ही येतानाच हे बघा, हे तुळजाभवानी मातेचं आम्ही बॅक साईडवरून जिथून हायवेवरून निघत होतो तिथून तुम्हाला आम्ही दर्शन देत आहोत, की ही बॅक साईड आहे जिथं तुळजाभवानी मंदिर मातेच्या कळसाचं तुम्हाला दर्शन होत आहे. तर आम्ही त्याच्या बॅक साईडच्या हायवेवर होतो. तिथून आम्ही निघालो. हा लागला दुसरा टोल, जो आय थिंक 80 रुपयेच्या दरम्यान होता. पहिला जो लागला तो 79 रुपयेच्या दरम्यान होता. टोल निघून पुढे निघालो. आमची चर्चा हीच चालू होती की ह्या रोडला आज आपल्याला किती टोल द्यावे लागणार आहेत. पण ठीक आहे, रोड चांगला आहे त्यामुळे टोल द्यायला काय वाटत नाही. अशा पद्धतीनं आता आम्ही तिथून सोलापूरला राईट साईडला वळायला जो B2 म्हणून तिथला जो हायवे आहे त्या हायवेला आम्ही लागलो होतो. तर इथून आता कोल्हापूर 225 किलोमीटर आणि सांगली 179 किलोमीटर राहिलं होतं. मेन महत्त्वाचा भाग काय आहे माहिती आहे का, तुम्ही इथे स्पीडवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. बघा आता आमच्या गाडीचं स्पीड दाखवत आहे की आमच्या गाडीचं स्पीड आहे टोटल 39. म्हणजे तुमचं इथं स्पीडसुद्धा मेजर होतं आणि तुम्ही जर स्पीड कंट्रोल नाही केलं तर ते तुम्हाला फाईन बसू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी या हायवेला मित्रांनो स्पीड लिमिटर्स बसवलेले आहेत. ते बघा आता स्पीड लिमिट तुम्हाला ॲक्च्युली 80 kmph पर्यंतच तुम्हाला लागणार आहे. अशा पद्धतीनं थोडं स्ट्रेचिंगसाठी माझे मिस्टर उतरलेले आहेत. गाडी साईडला लावली होती तेव्हा वाजला होता ऑलमोस्ट 1:11 म्हणजे 1:15 झाले होते. आणि आलेला आहे तिसरा टोल. हा तिसरा टोल आम्ही पार केला. हा जवळजवळ 100 रुपयांचा होता. म्हणजे आपण आत्तापर्यंत पहिले 2 80 रुपयाचे आणि हा आता तिसरा 100 रुपयाचा घातलेला आहे. जवळजवळ 260-270 रुपये इथे झालेले आहेत. आणि आता जसे पुढे जात आहोत तसं जवळजवळ कोल्हापूर जवळ येत चाललेलं आहे. कसं ना, परतीचा प्रवास आपल्या घरी जातानाचा जो रोड असतो तो खूप बरं वाटतं जाताना. तर 2 वाजायला आलेले आहेत आणि पोटात कावळे ओरडत होते म्हणून मस्त असतं श्रीराम फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलेलो आहेत. हॉटेल अगदी सोलापूर तुळजापूर रोड जो आहे हायवे त्याला लागूनच आहे आणि प्रचंड मोठं असं हे हॉटेल आहे. तुम्ही ते रिलॅक्स करू शकता. त्याच्यानंतर लहान मुलं जी सोबत आली आहेत त्यांना खेळण्यासाठी खूप सुंदर आहे, त्यामुळे आई बाबाही रिलॅक्स होतात. अशा पद्धतीनं आम्ही मागवलेला आहे बेबीकॉर्न मसाला, मस्त अशी डाळ आणि चपाती. बेबीकॉर्न मसाला आणि डाळ विचाराल तर 1 नंबर अशी चव होती आणि चपाती आणि त्याच्यासोबत हे गारगार ताक. काय आहे ना, सर्व प्रवास आमचा उन्हाचा चालू होता त्यामुळं पूर्ण जेवणामध्ये ताक राहणं आमच्यासोबत हे मस्ट होतं. कारण उन्हाचा प्रवास आणि आम्ही गेले 4-5 दिवस प्रवासात करत आहोत. सो उष्णता होऊ नये ह्या दृष्टीने आम्ही सर्व तब्येतीची काळजी घेतली होती. हा आलेला आहे पुढचा चौथा टोल मित्रांनो. आता तुम्ही बघू शकत असाल टोलची ह्या सुद्धा किंमत जवळजवळ मला एवढी एक्झॅक्ट आठवत नाही पण 90 ते 95च्या दरम्यान होती. तर आत्तापर्यंतचा टोल आता मी तुम्हाला बोलले, मग अशी आपण 260 वर होतो, आणखी एक 100 रुपये ॲड करा, 360 पर्यंत आपला टोल गेलेला आहे. आणि टोल देऊन आपण तिथून निघालेलो आहोत. कारण आता परतीच्या प्रवासावर जवळजवळ बराच वेळ झालेला होता. आणि तुम्हाला तिथून येताना रोडला हे जे पवनचक्कीचे प्रकल्प आहेत ते भरपूर तुम्हाला दिसतील. हे बघा हा लागलेला आहे पुढचा टोल. हा जवळजवळ 100 रुपयाचा टोल होता बरोबर मित्रांनो. हा इथला टोल आम्ही पार केला आणि आमचं कॅल्क्युलेशन केलं. जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलले होते की या रूटला जवळ तुम्हाला 5 ते 6 टोल लागणार आहेत. संध्याकाळचे वाजले होते 4 आणि आता थोडंसं चहाची तलब आम्हाला लागली होती. येताना बघितलंय बघा, ही सगळी द्राक्षाची मळी आहे बरं का. आपल्याकडे जास्त करून द्राक्षांचं मळी केली जाते. आणि इथून आता तुम्हाला पुणे 234 दिसत आहे आणि कोल्हापूर फक्त 40 किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे. आणि आम्ही घेतलेला आहे हा कोल्हापूरसाठीचा लेफ्ट टर्न जो आम्हाला घेऊन चालला आहे मिरजेपासून
पुढे. आणि आम्ही थांबलेलो आहे चहासाठी. ऑस्करवाडी मिसळ येते. ॲक्च्युली ऑस्करवाडी मिसळ इथे खास मिसळ आणि पावभाजीसाठी खूप स्पेशल आहे, पण आम्हाला फक्त आमचं जेवण मस्त भरपूर झालं होतं, त्यामुळे आम्हाला घ्यायचा होता चहा, थोडंसं रिफ्रेश व्हायचं होतं, त्यामुळे आम्ही थांबलो ऑस्करवाडी मिसळ इथे. छान असा तरतरीत होण्यासाठी चहा घेतला. तुम्हाला हवं तर इथं मिसळ एकदा ट्राय करू शकता तुम्ही. आणि तिथून आम्ही निघालो हातकणंगले रोडला, जो की कोल्हापूरला आणि इचलकरंजीला दोन्हीला जोडतो आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही आलो आता कोल्हापुरात. बघा आपल्या कोल्हापूरचे तावडे हॉटेलच्या अलीकडची ही कमान आहे. आम्ही इथे एंट्री घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आलेलं आहे कोल्हापूरला. ही आमची गाडी जाताना आम्ही एकदम चकचकीत करून घेतली होती. आत्ता तिचे हाल खूप जरा मळल्यासारखे आहेत, धूळ बसलेली आहे, पण ठीक आहे. खूप छान असा आनंद होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता प्रयागराजचा. तुम्हाला सर्वांना आम्ही ज्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आमच्या चॅनेलला MT ट्रॅव्हलिंग ब्लॉग्सला आणि बघत राहा आपलं चॅनेल.